राज्यात सध्या घोडे बाजार सुरू आहे अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला झापलेला आहे। पोलीस सरकारचे सेवक नसून जनतेचे सेवक आहेत असे खडे बोल न्यायमूर्ती माधव जामदार यांनी सुनावलेत। चेंबूर इथे एका खासगी शाळेच्या बसवर झाड कोसळून 10 वर्षाच्या शालेय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झालाय आणि राज्याची विधानसभा कशावर चर्चा करत होती तर पीठासीन अधिकाऱ्याच्या निवडणुकीवर आणि कशा प्रकारे त्यांनी पक्षांतर केलं त्यावर असं भाष्य मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं केलं। राज्यात सध्या घोडे बाजार सुरू आहे। गुन्हे दाखल असल्याने हद्दपार करण्यात आलेल्या याचिकाकर्त्यांनी देखील पक्ष बदलावा, वॉशिंग मशीन आहेच अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी तडीपारीच्या एका प्रकरणामध्ये टिप्पणी केलेली आहे। सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय का असा परखड सवालही त्यांनी केलाय। न्यायमूर्ती माधव जामदार यांनी ही टिप्पणी केलेली आहे। कोणाचा तरी आत्मा जागा आहे। न्यायासनावर बसलेला कोणीतरी एक असा रामशास्त्री आहे जो डोळे उघडे ठेवून आपल्या सभोवती काय चाललंय, काय वातावरण आहे त्याच्यावरती परखड भाष्य करतो आहे। आणि अशा ज्या काही मोजक्या प्रमुख व्यक्ती आहेत त्यांच्यामुळे त्या देशाचं संविधान आणि लोकशाही टिकेल। अमित शहा विरुद्ध घोषणा दिल्यामुळे तडीपारी होत असेल तर या देशात लोकशाही आहे असं म्हणता येणार नाही। फक्त विरोधकांवर गुन्हे दाखल करायचे, त्यांना तडीपारा करायचा। आता राजकीय घोडे बाजारावरून न्यायमूर्ती माधव जामदार यांनी सुनावलेलं आहे। 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, मात्र विधानसभेत पीठासीन अधिकाऱ्यांच्या निवडणुकीवर चर्चा सुरू आहे। पीठासीन अधिकाऱ्यांच्या पक्षांतरावर चर्चा होत होती। घोडे बाजार सुरू आहे। हद्दपार कारवाई झालेल्या याचिकाकर्त्याने पक्ष बदलावा, कारण एवढे पेपर लीक होत आहेत आणि जर आंदोलन केलं तर तुम्ही त्यांच्यावर केसेस दाखल करता। सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय का? घोषणा देण्याचा अधिकार का नाही? पोलीस हे मुख्यमंत्री पंतप्रधानांचे सेवक नसून ते जनतेचे सेवक आहेत। HDPI पक्षाचे सईद अहमद अब्दुल चौधरी यांच्या हद्दपारीचा आदेश रद्द करा। याचिकाकर्त्याने सरकारविरोधी घोषणा दिल्याने हद्दपारीचा आदेश का असा देखील परखड सवाल त्यांनी केलाय। हद्दपारीसारखी कारवाई करणाऱ्या पोलिसांना दंड देखील ठोठावलाय।